जेव्हा तुम्ही तुमचे मूलभूत हक्क कोणी विस्थापित केले आणि त्याच्या पुनर्स्थापनेसाठी जेव्हा न्यायालयात धाव घेता, तेव्हा वकील तुमचा असेल तर तो सर्वात प्रथम तुम्हाला हे विचारेल की कुठली आस्थापना आहे आणि ती आस्थापना जिथे राज्य सरकारचा शिरकाव आहे का, राज्य या व्याख्येमध्ये बसू शकते का, तरच पुढचा प्रवास होऊ शकतो. इतकं हे अनुच्छेद 12 या राज्य घटनेतल्या क्रमांक 3 भागातलं महत्वाचं आहे, हे या ठिकाणी आपण लक्षात घेऊया. पुढे जाताना आपण पाहूया की मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्याचे न्यूनीकरण करणारे कायदे. इथे म्हटलेलं आहे की राज्य सरकारने गॅरंटी घेतली आहे ना आमच्या अधिकारांची, राज्य सरकारने आमच्या संरक्षणाची गॅरंटी घेतलेली आहे ना, मग राज्य सरकार, केंद्र किंवा राज्यांचे सरकार यांनी कुठलाही कायदा नियम असा करू नये की जेणेकरून मूलभूत हक्कांवर गदा येईल किंवा मूलभूत हक्कांची जी तत्वप्रणाली आहे त्याला मुरड पडेल असा कुठलाही कायदा राज्य सरकार करणार नाही. आता राज्य 12 आणि 13 मध्ये एवढाच फरक आहे की 12 मध्ये राज्यांनी स्वतःची व्याख्या उद्धृत केलेली आहे आणि 13 मध्ये घटनेनी राज्याचा कान धरून ठेवलेला आहे की तुम्ही लेखो कधी असला कुठला कायदा पारित करायचा नाही, कुठला नियम अधिनियम तुमचा असा नाही पाहिजे जो मूलभूत हक्काशी विसंगत असेल, आणि असा विसंगत असू नये ती जबाबदारी तुमची आहे. म्हणून घटनेनी राज्यावर, केंद्र किंवा स्थानिक राज्ये त्यांच्यावर लावलेला हा एक अंकुश आहे. 13वा अनुच्छेद हा तितकाच महत्वाचा आहे जितका महत्वाचा 12वा अनुच्छेद आपण बघितला. याच्यामध्ये काय म्हणतात, 13(1) काय म्हणतो की या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतीपासून 26 जानेवारी 1950 पासून भारताच्या राज्यक्षेत्रात अंमलात असलेले सर्व कायदे ते जेथवर या भागाच्या तरतुदीशी विसंगत असतील तेथवर ते अशा विसंगतीच्या व्याप्तीपुरते न्यूनवत असतील. जिथं जिथं जर समजा राज्यांनी किंवा केंद्राने कायदा केला आणि तो मूलभूत हक्कात विशद केलेल्या विवेचनाच्या विसंगत असेल, विरुद्धच असला पाहिजे असं नाही, डिस्पॅरिटी तफावत जरी असेल तर तो तेवढ्या विसंगती पुरता, तेवढ्या तफावती पुरता शून्यवत समजला जाईल, ज्याला नल अँड वाईड म्हणतो. म्हणजे त्याची किंमत त्या ठिकाणी शून्य असेल, किंबहुना तो भाग किंवा तो पूर्ण कायदा हा कायदाच संबोधला जाणार नाही, असा याचा स्पष्ट निर्धारित अर्थ आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या ठिकाणी. याचाच अर्थ असा म्हणजे कायद्याची भाषा कशी आहे की तुम्ही कायदे करा पण ते कायदे करूच नका असं म्हटलेलं नाहीये घटनेने. तुम्ही कायदे करा पण ते कायदे जर विसंगत झाले तर त्या विसंगती पुरते ते कायदे रद्दबादल करण्यात येतील, त्यांची किंमत शून्य झालेली असेल. 13(2) मध्ये पुढे म्हणतंय की राज्य या भागाने प्रदान केलेले हक्क हिरावून घेणारा किंवा त्यांचा संकोच करणारा कोणताही कायदा करणार नाही आणि या खंडाचे उल्लंघन करून केलेला कोणताही कायदा त्या उल्लंघनाच्या व्याप्तीपुरता शून्यवत असेल. या भागामध्ये समजा की एखादा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि त्यांनी एखाद्या प्राधिकरणाला किंवा एखाद्या राज्याला अशा डायरेक्टिव्ह दिल्या, तर त्या डायरेक्टिव्ह प्रमाणे राज्यांनी असा कुठला कायदा करू नये. असं खूप केसेस मध्ये झालेलं आहे की तुम्ही केलेला हा कायदा चुकीचा आहे, याला बदलून करा. बदलून करत असताना सरकारने निर्देश सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले की तुम्हाला अशा प्रकारचे बदल याच्यामध्ये करता येणार नाही जे मूलभूत हक्काची पायमल्ली करतील. आणि अशा वेळी कोर्टाने दिलेले आदेश, विशेषतः सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश हे घटनेच्या 143 अनुच्छेदाप्रमाणे कायदा म्हणून संबोधले जातात. जोपर्यंत त्याच्यावर लेजिस्लेटिव्ह ऍक्ट तयार होत नाही तोपर्यंत कायद्याचा डायरेक्टिव्ह दर्जा हा अशा निर्णयाला असतो. अशा वेळी जर एखादं राज्य एखादा कायदा करून तो कायदा जर मूलभूत हक्काचं हिरावण करून घेणारा, मूलभूत हक्क हिरावून घेणारा असेल किंवा त्याचा संकोच करणारा असेल, म्हणजे मूलभूत हक्क दिलेले आहे पण संकोच म्हणजे कसा की कायद्यात नमूद करताना जे प्रवर्ग, जे विभाग, ज्या माणसांच्या कॅटेगरी, जे सामाजिक शैक्षणिक दर्जाचं बिरुदावली आहे ते वापरण्यात संकोच केला असेल,
अनेक कायदे असे आहे जे अँबिग्युअस झाला म्हणतो, दुतोंडी तितोंडी, म्हणजे काढाल तसा अर्थ, इंटरप्रिट कराल तसा अर्थ निघतो. मग अशा ज्या काही शब्दांचा उल्लेख शासनाने कायदा पारित करताना केला असेल, तर घटना काय म्हणते की त्याच्यावर बंधन आहे. तुम्हाला असा उल्लेख संकोच करणारा किंवा हक्क हिरावून घेणारा करता येणार नाही. आणि जर तुम्ही तसा केला असेल तर त्या उल्लेखापुरता तो कायदा रद्दबातल समजण्यात येईल, तो कायदा शून्यवत असेल. आता कायदा कायदा आपण म्हणतोय, पण कायदा या व्याख्येमध्ये, जसं हक्क हक्क म्हणताना हक्क या व्याख्येमध्ये किती आलं, राज्य या व्याख्येमध्ये किती व्याप्ती आली, त्याचप्रमाणे विसंगती याच्यामध्ये किती व्याप्ती आली. आता तसं कायदा याच्यामध्ये काय काय येतं आणि काय काय येत नाही हे सुद्धा घटनेने दिलेलं आहे. म्हणजे बघा, एक गोष्ट देताना दुसरी अनुल्लेखित ठेवली किंवा दुसरीचं स्पष्टीकरण दिलं नाही असं घटनेने केलं नाही. प्रत्येक गोष्ट ही मुळापासून सर्वसाधारणांच्या लक्षात आली पाहिजे, त्यांना समजली पाहिजे. फक्त एवढं आहे की आपण याचं जरा हिरिरीने नितांत वाचन किंवा मग आज चालू आहे तसं पारायण करत राहिलं पाहिजे. 13.3 मध्ये या अनुच्छेदात संदर्भानुसार आवश्यक नसेल तर, संदर्भानुसार आवश्यक नसेल तर म्हणजे कायदा किंवा अंमलात असलेले कायदे या गोष्टीचा संदर्भ आला पाहिजे. कायद्याच्या संदर्भात बोला. वकिली भाषेमध्ये बोलायचं झालं तर किंवा पोलीस भाषेमध्ये लोक जोक म्हणून बोलतात, कायद्याचं बोला. म्हणजे कायद्याचं बोला म्हणजे काय, कायद्याच्या संदर्भात बोला. कायद्याच्या संदर्भात बोलत असताना 12.3 क मध्ये कायदा यात भारताच्या राज्य क्षेत्रात कायद्या इतकाच प्रभावी असलेला कोणताही अध्यादेश, रिझॉल्युशन, आदेश, ऑर्डर, उपविधी, नियम, उपनियम, विनियम म्हणजे नियमाला विनीत करणारा, नियमाकडून कारवाई करण्यासाठी प्रोसिजरल म्हणजे नियम, आणि विनियम म्हणजे प्रोसिजर, प्रक्रिया, अधिसूचना, ऑर्डिनन्स, रूढी म्हणजे कस्टम्स, युसेज ज्याला म्हटलेलं आहे. रूढी म्हणजे परंपरेने असं करत आलेलो आहे. महाराष्ट्र राज्य 1960 ला तयार झालं, तर परंपरेने दरवर्षी आम्ही शिवजयंती साजरी करत आलेलो आहोत. याच्यावर कायदा असो नसो, पण हे युसेज आहे, हे तुम्ही परंपरेने पाळत आलेला आहात. ह्या सुद्धा सरकारच्या कायदा या विरोधामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि परिपाठ, परिपाठचा अर्थ आहे या ठिकाणी तुम्ही जे काही कस्टम्स, रूढी आतापर्यंत करत आलेले आहात त्या सगळ्या याच्यामध्ये समाविष्ट करून यांचा समावेश आहे. याच्या पुढचं ख आहे, त्याच्यात अंमलात असलेले कायदे. कुठल्या गोष्टीला अंमलात असलेले कायदे म्हणायचे, कुठल्या कायद्याला अंमलात असलेले नियम आणि कायदे म्हणायचे, तर यात भारताच्या राज्य क्षेत्रातील विधानमंडळे किंवा अन्य सक्षम प्राधिकाऱ्याने, सक्षम प्राधिकार म्हणजे कलेक्टर, तहसीलदार, जिल्ह्याचा पोलीस प्रमुख, जिल्हा अधीक्षक, पोलीस अधीक्षक, हे सगळे सक्षम प्राधिकरण आहेत. हे आपण पुढे पुढे जसं जाऊ तसं आपल्याला बघता येईल. पण आताच एवढं लक्षात ठेवा की सक्षम प्राधिकरण ही कलेक्टर आणि बाकीचे सगळे तद्रूप प्रशासकीय प्राधिकरण याला म्हटलेलं आहे. या संविधानाच्या प्रारंभापूर्वी पारित केलेल्या किंवा केलेल्या व पूर्वी निरसित न झालेल्या कायद्याचा समावेश आहे. म्हणजे हे संविधान लागू झालं त्याच्या आधी आपल्याकडे 1935, त्याच्याही आधी 1919 चा भारत सरकारचा कायदा अस्तित्वात होता. घटनेमध्ये आपण ते सर्व कायदे नष्ट नाही केले, कारण काही कायदे जनजीवनाच्या आवश्यकतेसाठी अत्यावश्यक म्हणून ठेवण्यात आलेले आहे, रिपील झालेले नाही. असे कायदे जरी या घटनेच्या अगोदर पासून कार्यरत असतील, तर या घटना चालू झाल्यामुळं हे कायदे मागचे आहे म्हणून ग्राह्य धरले जाऊ नये असं होणार नाही. तर ते कायदेही या तरतुदीपुरते अंमलात असलेले कायदे या विरोधाखाली त्याचं रूप समजलं जाईल आणि त्यानुसार ते कायदे प्रचलित कायदे आहे असं मानण्यात येईल. निरसन न झालेल्या एखाद्या वेळी आपण ते कायदे काढून टाकले
आणि नसेल काढून टाकले, जर काढून टाकले असतील तर ठीक, नसल काढून टाकले तरीही ते कायदे आपल्या घटनेच्या परिक्षेत्रामध्ये येतात आणि त्याच्यावर अंमलात असलेले कायदे असंच त्याला समजलं जाईल. मग असा कोणताही कायदा किंवा कोणताही भाग त्यामुळे मुळीच किंवा विशिष्ट क्षेत्रामध्ये अंमलात नसला तरी हरकत नाही. असा कायदा हा त्या कायद्याचा काही थोडासा भाग एखाद्या क्षेत्रात अंमलात असेल, म्हणजे मध्य प्रदेशात एखादा वन कायदा अंमलात असेल आणि तो महाराष्ट्रात अंमलात नसेल, पण जर वेळ आली आणि तुमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं असेल तर तो कायदा सुद्धा तुम्हाला संदर्भासाठी घेता येतो, रेफरन्स म्हणून घेता येतो. आणि असे रेफरन्स हे काय असलेले कायदे, अंमलात असलेले कायदे या संज्ञेखाली मोडले जातात. इतकं बारीक बारीक विवेचन या भागामध्ये केलेलं आहे. जो चौथा भाग आहे याच्यातला, या अनुच्छेदातली कोणतीही गोष्ट 368 अन्वये केलेल्या संविधानाच्या कोणत्याही सुधारणेस लागू असणार नाही. म्हणजे काय आहे की 368 अनुच्छेदामध्ये संसदेला घटना दुरुस्तीचे अधिकार बहाल केलेले आहेत. तर हे करत असताना, म्हणजे आर्टिकल 13चं आपण पालन करत असताना भारताच्या संसदेला घटना दुरुस्तीसाठी यातलं काहीही बाधा येणार नाही. म्हणजे घटना दुरुस्ती करून नवीन कायदे, जसं आता 102वी घटना दुरुस्ती, त्यानंतर 127वी घटना दुरुस्ती आपण बघतोय की आरक्षणाच्या बाबतीत नचेपेंड कमिटी, तामिळनाडूचं मॉडेल, तिथून बऱ्याचशा काही घटना दुरुस्ती करून काही कायदे नव्याने आणलेले आहेत. त्याला शासनाला किंवा संसदेला प्रतिबंध या 13व्या आर्टिकलने केलेला नाही. म्हणजे एखादा तुम्ही म्हणाल की आता 13व्या आर्टिकल मध्ये तर म्हटलेलं आहे की रिझर्वेशनचा असा असा SC ST ऍक्ट तयार झाला आहे, अॅट्रॉसिटीचा कायदा असा तयार झालाय, त्याला तुम्ही बगल देऊ शकत नाही, त्याला तुम्ही चेंज करू शकत नाही. तर तसं नाही, त्याला तुम्ही चेंज करू शकता, कारण हे 13वं अनुच्छेद हे अनुच्छेद 368 ला मारत नाही. 368 ते ओपन ठेवलेलं आहे. मग तुम्ही म्हणाल की एका बाजूला तुम्ही म्हणता की हे या मानवी हक्काचा भंग होऊ नये त्यासाठी अशा प्रकारचे बंधनं संसदेवर, सरकारवर देण्यात आलेली आहे, आणि एका बाजूला म्हणतात निर्बंध देण्यात आलेला आहे. तर याचा अर्थ समजून घेताना, घटनेतल्या विसंगती समजून घेताना हेही लक्षात ठेवलं पाहिजे की जर समजा सरकारने एखादी अमेंडमेंट करून असा एखादा कायदा नवीन पारित केला किंवा असलेल्या कायद्यामध्ये काही बदल घडवून आणला, तर तो बदल जर मूलभूत हक्काची पायमल्ली करणारा असेल तर 13(2) नुसार तो त्या व्याप्तीपुरता शून्यवत समजला जाईल. म्हणजे तुमच्या हाती मुळात एक अधिकार दिलेला आहे, तो अधिकार अबाधित राहावा त्याचंही तुमच्याकडे साधन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे तुमची प्रगती आणि येणाऱ्या काळामध्ये ऍडजस्ट होण्यासाठी घटनेने काळ परत्वे, काळ सापेक्ष बदलत राहावं, तीही मुभा दिलेली आहे. म्हणजे चेक अँड बॅलन्स ज्याला आपण म्हणतो. कुठल्याही प्रकारे या घटनेचं खरं सौंदर्य हेच आहे. कुठल्याही प्रकारे तुम्ही या घटनेकडे बघा, चारही बाजूनी यथासांग असा तुमच्या जीवनाचा, तुमच्या मानवी अस्तित्वाचा विचार या घटनेने केलेला आहे. जेव्हा आपण हे पारायण म्हणतो, याला खऱ्या अर्थाने हाच शब्द मला वाटते रूढ झाला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने ह्या एकेका शब्दाची फोड केल्यानंतर एक एक सत्यांश, सत्याचा अंश आपल्या समोर येतो. अक्षरशः ते जगण्यातलं सत्य आहे. खरंच आहे, असं नाही झालं. बरोबर आहे हे तुम्ही बोलता ते. हे असं म्हणता वाटतं अरे बापरे, किती सखोल अभ्यास केलेला आहे. आणि म्हणून हे जे चिंतन घटनापीठासमोर एक एक वाक्य, एक एक शब्द टाकण्यासारखं आपल्या महामहिन लोकांनी त्यावेळीच्या केलं, ते स्पृहणीय आहे, वंदनीय आहे असं मी म्हणेल. आता मूळ कायदा की जो तुमच्या मानवी हक्काच्या उल्लंघनाला कारणीभूत ठरू शकेल किंवा कुठल्याही प्रकारचा बाधा त्याला येईल, त्याचं एका ओळीमध्ये समारोप केलेला आहे. तुम्ही 12 आणि 13 पूर्ण डोळ्यासमोर ठेवला आणि त्याच्यामध्ये 14 टाकला, तर अक्षरशः दुधामध्ये साखर टाकल्यानंतर एखाद अर्धा चमचा मध टाकून ते घोळावं आणि त्याचा आनंद अमृतासारखा यावा, तसं हे 14वं अनुच्छेद आहे. 14वा अनुच्छेद काय म्हणतं? राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्रात कायद्यापुढे
समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. एव्हरीबडी इज इक्वल बिफोर द लॉ, म्हणून याला समानतेचा हक्क असं टायटल या 14व्या आर्टिकलला देण्यात आलेलं आहे. कुठल्याही कायद्यापुढे कुठलाही माणूस हा समान दृष्टीने बघितला जाईल. कायद्याची दृष्टी वेगळी असणार नाही. तुम्ही कलेक्टर असाल, शिपाई असाल, पंतप्रधान असाल, तुमच्यासाठी ही घटना आणि या देशातला कायदा एकसारखाच आहे. हे खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाचं पहिलं मधाचं बोट, ज्याला आपण म्हणू मधाचा ठेंब आपल्याला चाखायला मिळतो. की सामाजिक न्यायाची पायाभरणी कुठं झालेली असेल तर या समतेचा हक्क प्रदान करणाऱ्या आर्टिकल 14 मुळे झालेली आहे. आर्टिकल 14 जरी एका वाक्याचं असलं तरी याची व्याप्ती आकाशाला गवसणी घालू शकेल एवढी मोठी याची व्याप्ती आहे. तर मानवी हक्क आणि मूलभूत हक्क याचा फरक बघताना किंवा कायदेशीर हक्क याच्यातले तफावत बघताना तुमच्या लक्षात येईल की मूलभूत हक्क हे किती मोलाचे आहेत आणि मानवी हक्क आणि कायदेशीर हक्क हे त्याच्या भोवती गुंफल्या गेलेले आहेत. म्हणून मूलभूत हक्काला अनन्यसाधारण महत्व दिलेलं आहे. या मूलभूत हक्काचा सगळ्यात महत्वाचा हक्क म्हणजे राईट टू इक्वॅलिटी, समानतेचा हक्क. या पूर्ण भागामध्ये आपण जे फंडामेंटल राईट्स बघणार आहोत ते थोडक्यात 7 प्रकारचे आहे. राईट टू फ्रीडम, स्वातंत्र्याचा हक्क. फ्रीडम ऑफ रिलीजन, धर्म स्वातंत्र्याचा हक्क. फ्रीडम ऑफ कल्चर अँड एज्युकेशन, शिक्षण आणि सांस्कृतिक हक्क. त्यानंतर राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, शोषणाविरुद्धचा हक्क. तुमचं कुठल्याही प्रकारचं शोषण होत असेल तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा तुम्हाला हक्क देण्यात आलेला आहे. राईट टू प्रायव्हेसी, खाजगी जीवनाचा हक्क. आणि राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज, म्हणजे जर तुमच्या हक्काची पायमल्ली झाली असेल तर तुम्हाला त्यासाठी कुठे दाद मागता येते. मग सुप्रीम कोर्टात कुठे मागता येते, कुठल्या अनुच्छेदाप्रमाणे मागता येते किंवा हायकोर्टात कुठल्या अनुच्छेदाप्रमाणे मागता येते ते आपण जसजसं पुढे जाऊ तसतसं आपण याच्यामध्ये बघणार आहोत. परंतु एक लक्षात घ्या की मूलभूत हक्क या भाग 3च्या प्रकरणात आपण विचार करत असताना 3-4 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजे की मूलभूत हक्क हे देशांतर्गत असतात. मानवी हक्क हे वर्ल्ड वाईड असतात, ज्याला आपण युनिव्हर्सल म्हणू शकतो. म्हणजे उद्या माणूस जर चंद्रावर किंवा मंगळावर स्थिरावला तर त्याचे हक्क काय असतील, तर त्यावेळी आपल्याला मानवी हक्कांचा जास्त विचार करावा लागेल. मूलभूत हक्कांचा विचार त्याच्यानंतर होईल. या मूलभूत हक्काची एक अजून विशेषता आहे, एन्फोर्सेबल बाय कोर्ट ऑफ लॉ. म्हणजे भारतातल्या कोर्टामध्ये या मानवी हक्काला आपण दाद मागू शकतो. आणि ह्युमन राईटला आपल्याला जर दाद मागायची असेल तर ती इथल्या कोर्टात मागू शकतोच, पण त्याशिवाय एक वरचं प्राधिकरण म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ, त्या ठिकाणी आपण जर मानवी हक्कांचं उल्लंघन झालं असेल तर दाद मागू शकतो. मूलभूत हक्क हे लोकशाही, समाजवादी, संविधानिक जीवन जगणाऱ्या देशांमध्ये उपलब्ध असतात. तर मानवी हक्क हे जगभर कुठेही कुठल्याही मानव वंशाच्या, मानव जातीच्या व्यक्तीस उपलब्ध असतात. कायदेशीर हक्क आहे हे मूलभूत हक्क आणि मानवी हक्क यातून निर्माण झालेले असतात. आता हे सगळं बघत असताना आपण, मला वाटतं इथे आज थांबण्यापूर्वी या आर्टिकल 14 च्या अनुरोधाने काही चटपटीत केसेस बघूया की काही केसेस मध्ये कसे मजेदार किस्से घडतात. म्हणजे नेमकेपणाने आता प्रॅक्टिकल, हे सगळी थिअरी आतापर्यंत झाली, प्रॅक्टिकली जर बघायची झाली तर 3-4 महत्वाच्या केसेस आहेत. त्याच्यापैकी आपण एक केस बघूया ज्या केसचं नाव आहे मगनलाल छगनलाल वर्सेस बीएमसी. मगनलाल मार्केट जर कोणी बघितलं असेल आणि त्यावेळीची ती केस आहे, त्याच्यामध्ये काय झालं होतं की बीएमसीच्या कमिशनरला राज्य शासनाने एक ऑर्डर दिली की त्या ऑर्डर प्रमाणे तुम्ही निष्कासन करा किंवा काही डिमोनायझेशन आहे ते करा, बाकीचे काय जे करायचं असेल ते सांगितलं. पण ते सांगत असताना ते सांगण्याची प्रोसिजर नाही सांगितली.
आणि म्हणून प्रोसिजर करत असताना बीएमसीच्या कमिशनर कडून मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं आणि म्हणून मगनलाल छगनलाल हे कोर्टामध्ये गेले. तर कोर्टाने ते ग्राह्य धरलं की बरोबर आहे, प्रक्रिया याच्यामध्ये चुकली, आदेश चुकला नसेल पण प्रक्रिया शासनाने दिली नाही, शासनाचं चुकलं. आणि सुप्रीम कोर्टाने शासनाला बजावलं की जेव्हा तुम्ही एखादा आदेश तुमच्या प्राधिकरणाला, प्रशासकीय प्राधिकरणाला देता, तेव्हा त्या आदेशामध्ये तो आदेश कसा पारित व्हावा त्याची प्रक्रिया सुद्धा दिली गेली पाहिजे. म्हणून आता तुम्हाला दिसत असेल की जेव्हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन आदेश देतं की अमुक अमुक याच्यामध्ये संचारबंदी किंवा इथं तुम्हाला हे करता येणार नाही, तर त्याची प्रक्रिया देतं, त्याची प्रोसेस देतं. त्याच्यात काय केलं तर गुन्हा होईल, काय केलं तर गुन्हा होणार नाही, तो कितपर्यंत असेल, दंडनीय असेल नसेल, ही सगळी प्रक्रिया ही शासनाला द्यावी लागते. हे आर्टिकल 14चं देणं आपल्याकडे आहे. दुसरी महत्वाची केस आहे की मनेका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया, हे 1978 सालची केस आहे. 7 बेंचचं हे जजेसचं हे बेंच होतं. त्यांनी म्हटलेलं आहे की आर्टिकल 14 हे नुसतं आर्टिकल 14 म्हणून बघितलं जाणार नाही. तर जेव्हा जेव्हा आर्टिकल 14 समानतेचा हक्क, कायद्यापुढे सगळे समान असं येईल, तेव्हा आर्टिकल 14 हे आर्टिकल 19 आणि आर्टिकल 21 म्हणजे प्रायव्हसीचा अधिकार, राईट टू लाईफ, जीवनाचा अधिकार आणि राईट टू एक्सप्रेशन, व्यक्त होण्याचा अधिकार, हे जे आर्टिकल 19 आणि आर्टिकल 21 मध्ये सांगितलेलं आहे, तर याला मध्य धरून बघितलं जाईल. म्हणजे तुमचा समानतेचा हक्क जोपर्यंत तुमच्या अभिव्यक्तीचा हक्क आणि तुमच्या जीवनाचा मूलभूत खासगी हक्क, प्रायव्हसी, हे विचारात घेणार नाही, तोपर्यंत आर्टिकल 14 हे पूर्ण होऊ शकत नाही. हा अतिशय महत्वाचा लँडमार्क डिसिजन आहे, तुम्ही लक्षात घ्या. समानतेचा हक्क तुम्हाला दिला, पण तुम्हाला बोलू दिलं जात नसेल, तुम्हाला व्यक्त होऊ दिलं जात नसेल, किंवा एखादी गोष्ट ही तुमच्या खासगी जीवनावरती सावट आणणारी असेल. आता जसं पेगॅसिसचं चालू आहे, त्याच्यामध्ये आपण बघतो की अनेक लोकांचे खासगी डाटा गेलेले आहेत. हा असमान वागणुकीचा भाग झाला. म्हणून समानतेच्या हक्कामध्ये आर्टिकल 14 मध्ये आपण चॅलेंज करू शकतो, पण त्यावेळी 19 आणि 21 हे 2 अनुच्छेद प्रकर्षाने बघितले जातील. त्यानंतरचा एक अतिशय गाजलेला ऐतिहासिक खसला आहे, ज्याच्यामध्ये 9 जजेसचं बेंच सुप्रीम कोर्टाचं होतं. आणि 1993 ला इंदिरा सायणी केस म्हणून सगळ्या भारतभर ही केस प्रसिद्ध आहे. त्या केसमध्ये असा निर्णय दिला सुप्रीम कोर्टाने की अनुच्छेद 14 हे अनुच्छेद 16 बरोबर घेतली. अनुच्छेद 16 मध्ये संधीची समानता आहे. म्हणजे एखाद्याला समानतेचा हक्क कायद्यासमोर जर दिला असेल, तर त्याला तशा समानतेची संधी उपलब्ध होती की नाही याचाही तुम्ही विचार केला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आर्टिकल 14 हे आर्टिकल 16च्या सब आर्टिकल 1 चाच भाग समजला गेला पाहिजे. आर्टिकल 14 नेव्हर टू कॉन्ट्रावेन एनी अदर आर्टिकल इन द कॉन्स्टिट्यूशन. आणि एक महत्वाचं ऑब्झर्वेशन इंदिरा साहनी मध्ये दिलेलं आहे की आर्टिकल 14 हे कधीही कुठल्याही मूलभूत हक्कांच्या विरुद्ध असू शकत नाही. दिस इज अ फंटॅस्टिक लाईन ऑफ लॉ की आर्टिकल 14 हे निर्विवादपणे, निसंगपणे मानवी जीवनाचा मूलभूत हक्क आहे. तो कुठल्याही आर्टिकलच्या अनुषंगाने विरोधात समजला जाऊ नये. आणि मॅक्झिमम लिमिट 50% आरक्षणाची या केसनी घालून दिलेली ही भारतामध्ये आज खूप गाजते ही गोष्ट. त्या अनुषंगाने जेव्हा आपण पुढे जाऊ तेव्हा याचा विचार निश्चितपणे करू. पण 50%हून अधिक आरक्षण जर दिलं तर समानतेची जी संधी आहे ती उरलेल्या 50%ना मिळणार नाही. त्या उरलेल्या 50%मध्ये बरेच असे मेरिटियस स्टुडंट असतील की जे या रिझर्व्ह आरक्षित 50%पेक्षा कितीतरी वरच्या दर्जाचे असतील. त्यांच्या संधीचाही विचार करून जर आरक्षण द्यायचंच असेल तर 50%च्या वरती देता येणार नाही. ही ज्ञानबाची मेक आर्टिकल 14 समानतेचा हक्क या संज्ञेखाली आलेली आहे. हे कृपा करून युवकांनी लक्षात ठेवावं. त्यानंतरची लँडमार्क केस आहे विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान. हे स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबद्दल सुप्रीम कोर्टाचं डिसिजन ह्या आर्टिकल 14च्या अंतर्गत आलेलं आहे की ज्या ठिकाणी स्त्रिया काम करतात
ते विशाखाचं प्रकरण जेव्हा गाजलं, सगळ्या भारतभर लोकांनी ते बघितलं आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की सेक्शुअल हॅरॅसमेंट इज नॉट ओनली व्हायोलेशन ऑफ प्रोटेक्शन अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. तिचं शोषणाविरुद्धचं व्हायोलेशन नाहीये, तिचं शोषण तर होतच होतं, बट राईट टू लाईफ अँड राईट टू डिग्निटी हा पहिल्यांदा शब्दप्रयोग आलेला आहे. 1997 सालचं डिसिजन आहे की स्त्रीला एक दर्जा आहे, तिच्या मातृत्व तुल्य असा एक दर्जा आहे. मानवतेचं लेणं स्त्रीत्व आणि स्त्रीत्वाचं लेणं मातृत्व असा जो संदर्भ त्यावेळी देण्यात आला होता कोर्टामध्ये की स्त्री ही सर्व सदा सर्व काळ दर्जाचीच आहे आणि तिचा स्त्रीत्वाचा दर्जा हा राखला गेलाच पाहिजे, तिची दर्जाहीनता होताच कामा नये. आणि एखाद्या ठिकाणी ती केवळ कुठल्या बॉसच्या अंडर काम करते म्हणून तो तिच्या स्त्रीत्वाचा दर्जा अवेरून जर तिच्याशी वागत असेल तर हा गुन्हा होतो. हे सुप्रीम कोर्टाचं ऑब्झर्वेशन जे आलेलं आहे ते अनुच्छेद 14 प्रमाणे आलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याचं काही राज्यांनी कायद्यात रूपांतर केलं, काही राज्यांनी केलेलं नाही. संसदेने सुद्धा विशाखा केसचं अजून कायद्यात रूपांतर केलेलं नाहीये. फक्त एक सेक्शुअल हॅरॅसमेंट प्रिव्हेन्शन ऍक्ट ऍट वर्क प्लेस म्हणून नियमावली जाहीर केलेली आहे. त्यानुसार या विशाखा केसच्या महत्वाने आणि आर्टिकल 14च्या अनुलक्षून तो कायदा निर्माण करण्यात आला आहे जिथे स्त्रीला एक विशेष संरक्षणच फक्त नाही तर दर्जाही देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतरची केस आहे नवतेज सिंग जोहर वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2016 ची केस आहे. ही केस पण खूप गाजली. छोटीशी केस आहे पण ह्या केसनी फार LGBTQ नावाचा संदर्भ आणला की जे पूर्ण पुरुष किंवा पूर्ण स्त्री नाही, ट्रान्सजेंड आहेत, या ट्रान्सजेंड लोकांसाठी ही कायदा समान असला पाहिजे. LGBTQ वॉज कन्सिडर्ड ॲज जेनेटिकली म्युटेटेड नॅचरल फिनॉमिना. म्हणजे एखादा माणूस ट्रान्सजेंडच्या स्वरूपात जर त्याचं रूप त्याला प्राप्त झालं असेल तसं, तर हे काही कोणी घडवून आणलेलं नाहीये. हे जेनेटिकली म्युटेशन झालेलं आहे. जैविक सूत्रांमध्ये त्याच्या तसा बदल होऊन त्याला नैसर्गिक व्यक्ती म्हणूनच आपण संबोधलं पाहिजे. त्याला अनैसर्गिकरित्या बाकीचं कुठलंही काही गोष्टी असेल त्या तुमच्या दृष्टीनं अनैसर्गिक असतील, पण जर तो त्यासाठी जन्माला आलेला आहे आणि तशा प्रकारचं त्याचं पूर्ण मानवी ओरिएंटेशन तसं जीवन त्याचं सुसंगत आहे त्या गुणयुक्त गुणात्मक DNA RNA तर त्याला तुम्ही तो समानतेचा दर्जा व्यक्तीचा दिला पाहिजे. आणि तुम्हाला वाटेल की समजेल की या निर्णयानंतर IPCतलं 377 हे कलम समलिंगी संभोगाबद्दलचं हे कलम जे पहिला गुन्हा संबोधण्यात आलं होतं ते काढून टाकण्यात आलेलं आहे. हा प्रताप बघा घटना कधी लागली, घटनेमध्ये कायदा कधी निर्माण करण्यात आला, पूर्वापार मानव वंश हा कसा प्रगतशील राहिला आणि समाजामध्ये जसजसे बदल होतात तसतसा कायदा सुद्धा आपली कूस बदलतो. पण कायद्याची मूळ मूस, कायदा समाज कितीही कूस बदलला तरी समानतेची मूस ही बदलत नाही. हे परत एकदा तुमच्या अनुच्छेद 14नी समानतेच्या हक्काच्या मूलभूत हक्काखाली सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यानंतरचा शेवटचा कायदा आहे जोसेफ शाईन वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2018चा. हा 5 जजनी दिलेला आहे. त्याच्यामध्ये ऍडल्ट्री म्हणजे व्यभिचार हा गुन्हा होत होता कलम 497 मध्ये IPCच्या. ते 497 कलम काढून टाकलेलं आहे आणि त्यावर हुकूम CRPCचं 198 कलम होतं ज्याच्यामध्ये फक्त नवऱ्यालाच कंप्लेंट करण्याचा अधिकार दिला होता. तेही रिपील करण्यात आलं, तेही डिलीट करण्यात आलं. म्हणजे स्त्रीच्या दर्जाची पुनर्स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. की व्यभिचाराच्या संकल्पनेत असं म्हटलं होतं की एखादी स्त्री जर परपुरुषाबरोबर आढळली असेल तर तिच्या त्याला व्यभिचार म्हणावा आणि त्या व्यभिचाराची तक्रार फक्त नवराच आणि नवराच करू शकतो असं जेव्हा म्हणण्यात आलं तेव्हा कायद्यात असं त्याचं विश्लेषण केलं गेलं की स्त्री, विवाहित स्त्री ही नवऱ्याची धरोहर म्हणजे त्याची एखादी वस्तू आहे का की तिला कोणीतरी यूज केलं म्हणून तो तक्रार करू शकतो, तिला अधिकार तो नाही का? स्त्रीच्या दर्जाला आणि स्त्रीत्वाला संरक्षण करणारे आपण एवढे अधिकार दिलेले आहे तर त्या स्त्रीलाही अधिकार असला पाहिजे FIR देण्याचा.
जर तो व्यभिचार तिला वाटत असेल तर, आणि जर तिने स्वेच्छेने ते कर्म केलं असेल, तर एक व्यक्ती म्हणून समानतेच्या हक्कामध्ये तिला तो अधिकार आहे. म्हणजे ह्या केसेस आपण बघितल्या, तर तुम्हाला मोठी गंमत आहे याच्यामध्ये, की बघा तुमच्या सर्व जीवनाच्या सर्वंकष अंगाला कायदा स्पर्श करतो. आणि म्हणून सुरुवातीला आपण म्हटलं, की जीवनाची व्याख्या, तत्वज्ञान किंवा बाकीचं अध्यात्म त्यांनी करण्यापेक्षा जीवनाची व्याख्या जेव्हा कायद्याने केलेली असते, ती किती सुगम, रसाळ आणि सुंदर असते, किती आपलं जीवन पल्लवित आणि विकसित करणारी असते, हे या घटनेच्या भागातून निष्पन्न होतं. मला वाटतं याच्यावर काही प्रश्न असतील तर आपण पुढच्या भागामध्ये नक्की कव्हर करूया. माझी विनंती आहे माझ्या तरुण युवक मित्रांना, जे कोण हे ऐकतात, तुमच्या मनात काही प्रश्न असतील ते प्रश्न विचारत चला. खूप खूप धन्यवाद सर.